समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या निर्देशाने व त्यांच्या आदेशाने ही समिती आताच आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय येथे यांनी याचिका दाखल केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून तात्काळ प्रतिवादी जे आहेत सर्वांना नोटीस काढण्याचे काम देखील सुरू केलेले आहे व त्यांना विहित वेळ दिलेली आहे की त्या विहित वेळेत त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। तर ती लढाई देखील आमची सुरूच राहणार आहे। आजच्या बैठकीचा दुसरा विषय असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जी प्रारूप मतदार प्रभाग रचना जी केलेली आहे त्या संदर्भातील हरकतीचा एकूण आमच्या 27 गावातूनच 3642 इतक्या हरकती त्या नोंदवल्या गेल्या असताना देखील KDMCने पूर्णपणे या 3642 जणांना स्वतंत्र अशा हरकतींचे पत्र काढलेले नाहीत व त्यांना ऐकलेले देखील नाही आहे। म्हणजे एका अर्थी या भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न कुठेतरी लोकशाहीला घातक ठरतोय असे आम्हाला वाटते। तिसरी गोष्ट अशी आहे का आम्हाला या नगरपालिकेमध्ये राहायचंच नाही आहे आणि त्याच्यामुळे आमची 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करा ही आमची मागणी ही आजची नाही आहे, ही 42 वर्षापासूनची आहे। त्याकरिता आमचे नेते स्वर्गीय रतन म्हात्रे साहेब असतील, स्वर्गीय दिबा पाटील साहेब असतील, त्यांनी आपले उभे आयुष्य व्यापित केले होते। परंतु आता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आपले वनमंत्री गणेशजी नाईक असतील, यांनी याच्यावरती पूर्णपणे सकारात्मकता दर्शवलेली आहे व त्यांनी त्या संदर्भात नगरविकास विभागाला तसे पत्र देखील दिलेले आहेत।